की ज्यावेळेस शिंदेंच्या नेतृत्वात संपूर्ण बंड करण्यात आलेलं होतं, उठाव करण्यात आलेला होता 40 आमदारांनी, तो एका विशिष्ट व्यक्तीच्या संपूर्ण राग ठेवून हा संपूर्ण बंड करण्यात आलेला होता. तुम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. काय नक्की नेमका संपूर्ण बंडाचा प्रसंग होता आणि कोणावरती तुमची खरी नाराजी होती? कारण की गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेबांच्या नेतृत्वात तुम्ही काम करत आलेला आहात. बाळासाहेब हे आमचं सगळ्यांचं दैवत होतं, शिवसैनिकांचं. हे कोणाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु आम्ही कालच सांगितलं की ज्या बाळासाहेबांची जी काय पद्धत होती ती उद्धव साहेबांमध्ये आम्हाला दिसून नाही आली. आणि जी वागणूक आम्ही जी कधी साहेबांना भेटायला गेलो तर साहेबांनी आमच्या पाठांवर थाप मारून आम्हाला विचारपूस करून काय चाललंय कसं आहे. एकदा तरी मी माझ्या वाढदिवसाला गेलो होतो आशीर्वाद घ्यायला बाळासाहेबांचे. त्यावेळेला आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेक खाली बसले होते, मी पण बसत होतो त्याच्यामध्ये. बाळासाहेबांनी मला सांगितलं खाली नाही बसायचं, इथं माझ्या बाजूला बसायचं. म्हणजे खुर्ची देणार पण मीच आहे आणि घेणार पण मीच आहे. सगळे कार्यकर्ते होते. म्हणजे हा आपुलकीपणा त्यावेळेला आम्ही अनुभवला. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होतो. आणि मग त्यांच्यानंतरची जो बाळासाहेब गेल्यानंतर जो काय कारभार चालू झाला तो आम्हाला पटला नाही काय. आणि आम्ही सांगितलं की महिलांनी किती हस्तक्षेप करावा, काय करावा, ह्याला लिमिटेड असतं. म्हणून आम्ही काल बोलून गेलो की त्यावेळेला जर शिंदे साहेबांना आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर फार वेगळं चित्र घडलं असतं. परंतु ठीक आहे, काही कारणास्तव आम्ही समजू शकलो. परंतु त्याच्याबरोबर आदित्यांना पण जे काही मंत्रिपद दिलं ते कुठल्याच शिवसैनिकाला पटलं नाही. कारण वडील स्वतः मुख्यमंत्री असताना, आताचं चालूचं उदाहरण घ्या ना, शिंदे साहेबांना आम्ही बरेचशा लोकांनी सांगितलं की श्रीकांत खासदारांना तुम्ही मंत्रिपद द्या, परंतु नाही. त्यांनी जाधव साहेबांना मंत्रिपद दिलं, प्रतापराव जाधवांना. नाही तर साहेब ते देऊ शकत होते श्रीकांतना, परंतु नाही दिलं. ह्याला बोलतात मोठेपणा. आणि म्हणून करता ह्या ज्या काही घडामोडी झाल्या, ह्या घडामोडीच्या पाठीमागे वहिनींचे काही नातेवाईक असे सगळा लवाजमा होता. आणि त्याच्यामुळे मग ते हळूहळू काही इच्छा असूनही उद्धवसाहेब करू शकत नव्हते. हे सर्व आमच्या दृष्टिकोनात आलं. आणि मग आम्ही हा सगळ्यांनी विचार केला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि मग आम्ही सगळे उठाव करून बाहेर पडलो. परंतु तुम्ही आता